नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. BEd CET 2024 जे की मार्चच्या 4, 5 व 6 मार्च या 3 दिवसांमध्ये 9 सत्रामध्ये म्हणजेच सकाळ, दुपार व सायंकाळ सत्र या प्रत्येकी 3 सत्रामध्ये प्रत्येकी दिवशी होणार आहे. विद्यार्थी मित्रो, त्या संदर्भातील हा व्हिडिओ. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या BEd CET देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये शेअर करण्यास विसरू नका. विद्यार्थी बंधू भगिनींनो, आपली आगामी CET म्हणजेच येणारी काहींचा पेपर 4ला असेल, काहींचा 5ला तर काहींचा 6 मार्चला असेल. त्या सर्वांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. विद्यार्थी मित्रो, फार शांतपणे आपल्याला परीक्षेला सामोरं जायचं आहे. विद्यार्थी मित्रो, निर्धारित वेळेत आपल्या हॉल तिकीटवरती आपला वेळ दिलेला आहे. 2 वेळा आहेत तिथं. एक परीक्षेचा वेळ म्हणजेच परीक्षा चालू होण्याचा वेळ वेगळा आहे व आपल्याला प्रवेश करण्याचा गेट क्लोजर टाईम जो दिलेला आहे विद्यार्थी मित्रो, केंद्रावर पोहोचण्याचा वेळ आपल्याला तिथं पाहायला मिळतो. तर सकाळ सत्र, दुपार सत्र व सायंकाळ सत्र या तिन्ही सत्रामध्ये गेट क्लोजर टाईम व एक्झाम टाईम म्हणजेच परीक्षा वेळ हे आपल्याला वेगवेगळे दिलेले पाहायला मिळतात. त्याची आपण नोंद घेऊन वेळेत आपल्याला परीक्षा केंद्रावर पोहोचायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र हे परगावी म्हणजेच शहरामध्ये किंवा दूरवर असेल त्यांनी वेळेपूर्वी तिथं जायचं आहे. गेट क्लोजरनंतर कोणालाही मध्ये एंट्री मिळत नाही, ही आपण गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजेच गेट क्लोजर टाईमच्या अगोदर आपल्याला तिथं जाणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे आपण ती कार्यवाही करावी. विद्यार्थी मित्रो, जे विद्यार्थी बंधू भगिनी पेपरसाठी बाहेरून येणार आहेत, बाहेरगावून येणार आहेत, त्यांच्याकडे सामान असते. तर आपले जे सामान आहे त्या सामानाची व्यवस्था आपण ठेवणं गरजेचं आहे. त्यामध्ये आपण जेव्हा परीक्षा आवारात म्हणजेच केंद्राच्या आवारामध्ये प्रवेश करतो तेव्हाच आपली बॅग व आपलं मोबाईल तसेच इतर साहित्य सर्व जमा करून घेतलं जातं, काढून घेतलं जातं. तसेच विद्यार्थी मित्रो, काही विद्यार्थी बाहेरगावून आल्यानंतर फक्त मोबाईलच सोबत जर आणला असेल तर तो आपल्याला ठेवण्याची अडचण असते. कारण प्रत्येक केंद्रावरती मोबाईल ठेवण्यासाठी लॉकर असेलच असं सांगता येत नाही. काही केंद्रावरती त्याची जर सुविधा नसेल तर मग तो मोबाईल आपल्या रिस्कवरती आपल्याला इतर मुलांच्या बॅगमध्ये ठेवावा लागतो. त्याप्रमाणे आपण त्याची व्यवस्था करायची आहे, ही बाब आपण लक्षात घ्यावी. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, परीक्षेस पेन किंवा पेन्सिल आपण सोबत नेणं गरजेचं आहे. तर शक्यतो आपण पेनच सोबत ठेवावा, कारण आपल्याला तिथे एक साईन करावी लागते जी की आपली अटेंडन्स असते. अटेंडन्सच्या वेळेस साईन, तसेच विद्यार्थी मित्रो आपल्याला डाव्या हाताचा अंगठ्याचा प्रिंट म्हणजे स्टॅम्प आपण ज्याला म्हणतो तोही आपल्याला तिथं द्यावा लागतो. तर त्याप्रमाणे आपण सूचनेप्रमाणे कार्यवाही करायची आहे. तसेच विद्यार्थी मित्रो, आपल्याला जे हॉल तिकीट मिळालेलं आहे, जे आपण डाउनलोड करून घेतलं आहे, त्यावरती फोटो चिटकवण्याची एक सुविधा दिलेली आहे. म्हणजेच आपल्या प्रिंट फोटोवरच्या खाली अजून एक ब्लँक फोटो आपल्याला तिथं दिलेला आहे, तिथं फोटो चिटकवा असं सांगितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रो, तो फोटो आपण घरूनच चिटकून न्यायचा आहे, फक्त त्यावरती साईन करायचं नाही, लक्षात ठेवा. तर ती साईन आपल्याला पर्यवेक्षक म्हणजेच आपले जे सुपरविजनला जे लोक असतात, गार्डिंगला जे लोक असतात आपल्या हॉलवर, त्या हॉलवरती ते ज्यावेळेस ते साईन करायची सांगतील त्यावेळेस आपल्याला त्यांच्यासमोर साईन करायची आहे. ही बाब आपण लक्षात ठेवा. साईन करताना ती कशी करावी ह्याच्या सूचना हॉल तिकीटवर ऑलरेडी आपल्याला मिळालेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रो, त्यामध्ये आपल्याला साईन जी आहे ती तिरपी करायची आहे. तसेच काही साईन फोटोच्या खाली म्हणजेच हॉल तिकीटवर येईल याची आपण दक्षता घ्यायची आहे आणि उर्वरित साईन हे आपल्याला फोटोवर करायची आहे. त्याप्रमाणे आपण साईन करायची आहे व फोटोची कार्यवाही पूर्ण करायची आहे. विद्यार्थी मित्रो, आपल्याला ऑलरेडी सूचनेत दिल्याप्रमाणे आपले जे ID प्रूफ आहेत ते आपल्याला ओरिजिनल फॉर्ममध्ये सोबत ठेवायचे आहेत, हे लक्षात ठेवा. तिथे कलर झेरॉक्स किंवा झेरॉक्स या दोन्ही बाबी तिथे ग्राह्य धरल्या जात नाहीत आणि आपल्याला परीक्षेस बसण्यास अडचणी येऊ शकतात. त्यामुळे सांगितल्याप्रमाणे, निर्देशाप्रमाणे आपलं ओरिजिनल हॉल तिकीट ज्याची प्रिंट आपण ऑलरेडी घेतलेली आहे त्यावरती फोटो चिटकवला असेल तर तो नसला चिटकवला तरी तो चिटकवून घ्यावा. तर विद्यार्थी मित्रो, त्यासोबत आपल्याला आपलं ओरिजिनल आधार कार्ड किंवा ओरिजिनल वोटर कार्ड किंवा ओरिजिनल पॅन कार्ड यापैकी एक जे सोयीस्कर आहे. तसेच विद्यार्थी मित्रो, या कोणतंही ID प्रूफ जे तुम्ही सोबत घेतलं आहे त्यावरील नाव व आपल्या हॉल तिकीटवरील नाव पूर्णपणे एक असणं गरजेचं आहे. ही एक महत्त्वाची बाब आहे, हे लक्षात घ्या. त्या नावामध्ये काही बदल असेल तर अडचणी आपल्याला परीक्षेला येतील.
त्यानंतर विद्यार्थी मित्रो आपला जो हॉल नंबर आहे, तसेच काही ठिकाणी विंग्स, काही कॉलेजेसच्या बिल्डिंग्स ह्या मोठ्या असतात विद्यार्थी मित्रो. विंग नंबर तसेच हॉल नंबर आपल्याला पाहायला मिळतो. ह्या दोन्ही बाबी आपण काय करायच्या आहेत, लक्षात ठेवायच्या आहेत. किंवा इमारत जर मोठी असेल तर विद्यार्थी मित्रो फार दूरपर्यंत आपला हॉल नंबर असू शकतो आणि आपण तिथं गेल्यानंतर जर आपला हॉल नंबरच विसरला तर आपल्याला अडचण येऊ शकते. त्यामुळे आपल्याला हॉल तिकीटच्या पाठीमागे एकदम बारीक अक्षरांमध्ये आपला हॉल नंबर लिहून घेता येतो. तसेच जर विंग्स असतील तर काही ठिकाणी विंग्सचे नंबर असतात किंवा अक्षरं असतात, ए विंग, बी विंग, सी विंग, डी विंग किंवा 1 2 3 4. हे फक्त विद्यार्थी मित्र जे अनेक ताळी ज्या बिल्डिंग आहेत तशा प्रकारच्याच कॉलेजच्यामध्ये आपल्याला अरेंजमेंट ही पाहायला मिळते. त्याप्रकारे आपण ते विंग नंबर किंवा मजला क्रमांक आणि त्यानंतर हॉल नंबर काय करायचा आहे, नमूद करून घ्यायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो आपण ज्यावेळेस परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करतो त्यानंतर आपण कॉम्प्युटरवरती आपल्याला बसायचा निर्देश केला जातो. म्हणजेच आपला सीट नंबर जिथे असतो आपण तिथे जाऊन बसल्यानंतर आपल्यासमोर जे कॉम्प्युटर असतं विद्यार्थी मित्रो त्यावरती सुद्धा आपला फोटो असतो, हे लक्षात घ्या. म्हणजेच साईडला तिथं आपल्याला फोटो पाहायला मिळतो आपला राईट साईडला वरती. तर विद्यार्थी मित्रो तो फोटो आपलाच आहे का हेही आपण तिथं पाहणं गरजेचं आहे. तर त्याप्रमाणे आपण ते पर्यवेक्षकाच्या लक्षात आणून द्यायचं. तर विद्यार्थी मित्रो पुढची जी आपली कृती आहे ती म्हणजेच कॉम्प्युटर सिस्टीम व माऊस हे दोन्ही काम करतो का हे आपण तपासायचं आहे. विद्यार्थी मित्रो त्यांनी ऑलरेडी त्याची मॉक टेस्ट घेतलेली असते. ते कॉम्प्युटर सर्व सेटअप चालू आहे का नाही हे त्यांनी करून पाहिलेलं असतं. परंतु तांत्रिक बिघाड हा नंतरही होऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रो आपला माऊस चालतो आहे की नाही हे आपण पाहायचं. कर्सर चालतो का, त्याचा क्लिक केल्यानंतर क्लिक होतं का हे आपल्याला पाहता येतं. अजून एक विद्यार्थी मित्रो बाब आहे, तर माऊस पाहिल्यानंतर ते क्लिक होत नसेल किंवा बटन जर जाम असेल किंवा काही प्रॉब्लेम आपल्याला वाटत असेल, तिन्ही बटन आपण क्लिक करून पाहायचे आहेत. फक्त दोनच बटनचं आपल्याला काम आहे. एक म्हणजे लेफ्ट की आणि दुसरं म्हणजे मिडल बटन, ज्याला आपण रोलिंग की किंवा फिरवण्याचं जे बटन असतं त्याला एक चाक जे असतं तर ते बटन, त्या दोनच बटनाचं आपल्याला काम आहे. तिसऱ्या बटनाचं आपल्याला काम नाही, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. तर विद्यार्थी मित्रो माऊस जर आपला ओके नसेल तर आपण काय करायचं आहे, पर्यवेक्षकांना कळवायचं आहे, जे आपल्या गार्डिंगवरती आहेत, सुपरविजनला आहेत, त्यांना आपण सांगायचं आहे की माऊस वर्क करत नाही किंवा बटनला काय प्रॉब्लेम आहे. त्याप्रमाणे आपण तो निर्देशित करायचा आहे. विद्यार्थी मित्रो परीक्षा जरी ऑनलाईन असली तरी आपल्याला फक्त दोनच बटनचं त्या माऊसचं काम आहे. त्यानंतर आपल्याला कीपॅडचं सुद्धा काम नाही, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. तर विद्यार्थी मित्रो आपल्याला कीपॅड मग आपला जो रोल नंबर आपल्याला टाकायचा आहे, जो आपला युजर नेम आहे आणि आपला जो पासवर्ड टाकायचा आहे, तर विद्यार्थी मित्रो त्यासाठी आपल्याला कीपॅडची गरज पडेल. परंतु ऑलरेडी आपल्याला एंट्री केल्या त्यांनी सांगितलेलं असतं, सूचना तुम्हाला तिथे मिळणारच आहे उद्या, ज्यांचा पेपर उद्या असेल त्यांना, आणि पुढच्या पेपरलासुद्धा सेम सूचना असणार आहेत. तर विद्यार्थी मित्रो त्यांनी ऑलरेडी कीपॅड लॉक केलेले असतात, एकतर ते ड्रॉवरमध्ये लॉक असतात किंवा कीपॅड काढून ठेवलेले असतात, कीपॅडच कॉम्प्युटरला नसतात. त्यावेळेस आपल्याला व्हर्च्युअल कीपॅड वापरायचा असतो, जो की कॉम्प्युटरमध्ये आपल्याला खालच्या साईडला पाहायला भेटतो. तर सेंटरला विद्यार्थी मित्र आपल्याला कॉम्प्युटरच्या खालच्या साईडला आपल्याला छोटासा कीपॅड पाहायला मिळतो, जो की माऊसने चालत असतो. तर त्याच्यावरती जे आपले कीपॅड विद्यार्थी मित्र हार्ड फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला भेटतात, हार्डवेअरमध्ये सेम कीपॅड सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला पाहायला भेटतो आणि तो त्याप्रमाणेच वर्क करतो. मग जे अक्षर आपल्याला पाहायचं आहे किंवा जे अक्षर आपल्याला पाहिजे आहे, अंक पाहिजे आहे, तर तो अंक आपण काय करायचा आहे, फक्त कीपॅडने क्लिक करत चालायचा आहे. जसं की आपल्याला आपला जो रोल नंबर आहे विद्यार्थी मित्रो, जे अंक असतील ते आपल्या कॅल्क्युलेटरप्रमाणे आपण जसं बोटाने चालतो सेम आपल्याला काय करायचं आहे, त्या माऊसच्या क्लिकवरती त्याला चालवायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला व्हर्च्युअल कीपॅड काय करायचं आहे, यूज करायचं आहे. ज्या बंधुभगिनीचं कॉम्प्युटर सध्या हँडल नाही आहे, ते सध्या हाताळत नाहीत, त्यांनासुद्धा कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही, ही बाब आपण खात्रीपूर्वक लक्षात घ्या. त्यानंतर विद्यार्थी मित्रो अजून एक महत्त्वाची बाब असते, ते आपल्याला अगोदरच सीटवरती बसायचं सांगितलेलं असतं. तब्बल 15 ते 20 मिनिट अगोदर आपल्याला मध्ये पाठवलेलं असतं. तर आपल्याला शांतपणे त्या खुर्चीवर बसायचं असतं. तर विद्यार्थी मित्रो यावेळी आपण एकदम शांतपणे शांत माइंडने त्या खुर्चीवर बसणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला रफ पेज दिले जाते. ऑलरेडी आपण रफ पेजबद्दल सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रो. तर रफ पेज दिल्यानंतर सूचनेनंतर ही गोष्ट आपण लक्षात घ्या, आपल्याला रफ पेज दिलं की त्यावरती काही लिहायला सुरुवात करायची नाही. तर ते आपल्याला सांगतात की रफ पेजचा तुम्ही यूज कधी करू शकता, तर त्यावर लिहिण्यास सुरुवात करायची त्यांच्या सूचनेनंतर. तर काय लिहायचं आपल्याला,
ऑलरेडी आपण त्या संदर्भातही चर्चा केलेली आहे. इंग्रजी मुळाक्षरे म्हणजेच ए ते झेड जे अक्षर आहेत विद्यार्थी मित्रो ते आपण आखायचे आहेत, लिहायचे आहेत आणि त्याला आपल्याला काय करायचं आहे, खालच्या आणि वरच्या साईडने विद्यार्थी मित्रो त्याला नंबरिंग करायचं आहे. वरच्या साईडने 1 ते 26 आणि विद्यार्थी मित्रो खालच्या साईडने 26 ते 1 म्हणजे झेडपासून खालच्या साईडने सुरुवात करा आणि ती उलटी करत करत शेवटचं जे अक्षर आहे म्हणजेच डावीकडचं शेवटचं अक्षर आपल्याला ए पाहायला मिळेल जे की 26 नंबरला असेल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्र आपण त्याची आखणी करायची आहे, मांडणी करायची आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो आपल्याला दिशेचा स्तंभही काढता येईल. त्यामध्ये आपल्याला माहिती आहे वरच्या साईडला जी दिशा असते ती नॉर्थ किंवा उत्तरसाठी ऊ असं आपण लिहू शकतो. त्यानंतर ईस्ट, त्यानंतर विद्यार्थी मित्रो खालच्या साईडला साऊथ, वेस्ट आणि त्यानंतर राहिलेली जी वेस्ट आहे ती आपल्याला डाव्या साईडला काढायची आहे. त्याप्रमाणे विद्यार्थी मित्रो हे आखल्यानंतर पुढची जी आपली कृती आहे विद्यार्थी मित्रो, ज्यावेळेस आपल्याला आपला युजर नेम व पासवर्ड हे टाकायला सांगितलं जातं. विद्यार्थी मित्रो लक्षात घ्या, आपली परीक्षा तिथे पोहोचल्या चालू होत नाही. तर 20 ते 25 मिनटानंतर आपल्याला सांगितलं जातं की आता कम्प्युटरवरती युजर नेम तुम्ही काय करा, टाका, इनरोल करा. तर इथं आपल्याला ते आपल्या युजर नेममधले म्हणजे रोल नंबरमधले अंक तिथं त्या माऊसच्या सहाय्याने टाईप करायचे आहेत. म्हणजेच विद्यार्थी मित्रो त्या व्हर्च्युअल कीपॅडमध्ये आपल्याला ते एक बटन दाबायचं आहे. तो अंक तिथं आपल्याला वर दिसेल. मग ते आपलं युजर नेम झाल्यानंतर विद्यार्थी मित्रो आपल्याला पुन्हा खाली पासवर्डची टॅब असेल जी की आपली जन्मतारीख असेल. तर विद्यार्थी मित्रो समजा एखादी जन्मतारीख आपली 2 ऑक्टोबर आहे तर त्याला मग 02 ऑक्टोबर आपल्याला माहीत आहे तो 10th मंथ आहे, 10वा महिना. त्यानंतर 10 येईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रो उर्वरित जी बाब आहे तर एखादी जन्मतारीख जर 1992 असेल तर 1992 अशा प्रकारे आपल्याला जन्मतारीख पासवर्डमध्ये काय करायची आहे, इनरोल करायची आहे, टाकायची आहे. विद्यार्थी मित्रो ह्या सूचना परत तुम्हाला तिथे मिळणार आहेत. ह्या हळूहळू ह्या बाबी करायच्या आहेत. कुठलीही धांदळ गोंधळ आपण उडू द्यायचा नाही, होऊ द्यायची नाही. तर विद्यार्थी मित्रो मग युजर नेम, पासवर्ड ह्या दोन्ही गोष्टी झाल्यानंतर आपल्याला साइन इन अशी सूचना तिथं आपल्याला पाहायला मिळते. साइन इन करून आपल्याला पुढील ज्या बाबी आहेत विद्यार्थी मित्रो त्या काय करायच्या आहेत, त्या सूचनेनुसार सर्व बाबींच्या सूचना आपल्याला पर्यवेक्षक देणारच आहेत. त्यानुसार आपण चालायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो आपली परीक्षा चालू झाल्यानंतर म्हणजेच आपण साइन इन झालो आहोत, परीक्षा चालू झालेली आहेत, सर्व सूचना वाचून झालेल्या आहेत. त्यावेळेस प्रत्येक जो प्रश्न आपण वाचणार आहोत विद्यार्थी मित्रो मग तो प्रश्न क्रमांक 1 ते 100 मधला कुठलाही प्रश्न असो, सुरुवात पहिल्या प्रश्नापासून करा जे की बुद्धिमत्ता या घटकातील प्रश्न असणार आहे. तर विद्यार्थी मित्रो सहसा असा प्रयत्न करा की पहिल्याच भेटीमध्ये आपल्याला प्रश्न सोडवता आला पाहिजे. प्रत्येक प्रश्नाला विद्यार्थी मित्रो आपण 54 सेकंद आपल्याला मॅक्झिमम आहेत. ही गोष्ट मात्र आपण बिलकुल विसरू नका. 54 सेकंदाच्या आत प्रत्येक प्रश्न झालाच पाहिजे. आणि विद्यार्थी मित्रो काही प्रश्न आपल्या ओळखीचे असतील, एकदम आपल्याला त्याला करेक्ट उत्तर त्याचं जर माहीत असेल तर ते कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला सॉल्व करायचे आहेत. आणि त्याप्रमाणे विद्यार्थी मित्रो काय करायचं आहे, आपल्याला इकडे वेळ वाचवायचा आहे. आणि एखाद्या प्रश्नामध्ये जर तुम्ही 20 सेकंद किंवा 25 सेकंद जर वाचवले तर तेच 25 सेकंद विद्यार्थी मित्रो तुम्हाला पुढच्या प्रश्नासाठी काय होतात, ॲड होतात. म्हणजेच एखादा अवघड प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही तो परत वाचायचा असेल किंवा त्याचं काही कॅल्क्युलेशन असेल जे की फार कमी प्रमाणात आपल्याला बुद्धिमत्ता घटकामध्ये पाहायला मिळतं. तसेच विद्यार्थी मित्रो दिशा आधारित प्रश्न असतील, पुन्हा आपल्याला प्रश्न वाचायची गरज पडत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही तो उर्वरित वेळ खर्च करू शकता. ही बाब आपण लक्षात घ्या. परंतु विद्यार्थी मित्रो जास्तीत जास्त 2 मिनिटापेक्षा जास्त कोणत्याही प्रश्नाला तुम्ही वेळ द्यायचा नाही. इथं जर तुम्ही वेळ खर्च केला, एखाद्या प्रश्नापाशी तुम्ही अडून बसले तर विद्यार्थी मित्रो पुढे तुमच्या सर्व ओळखीचे प्रश्न असू शकतात किंवा सोपे प्रश्न पुढे असू शकतात आणि तुम्ही अवघड प्रश्नापाशी जर थांबले तर ही बाब होता कामा नये. जास्तीत जास्त 2 मिनिट तुम्ही खर्च करावेत आणि तेही एखाद्याच प्रश्नाला, प्रत्येक प्रश्नाला 2-2 मिनिट नाही. ही गोष्ट आपण प्रामुख्याने लक्षात ठेवा. मॅक्झिमम प्रश्न अटेंड करणे हेच आपलं ध्येय ठेवा. मॅक्झिमम प्रश्न म्हणजे किती, तर 100च्या 100 प्रश्न, सर्व प्रश्न आपल्याला सोडवणं झालेच पाहिजे. ही बाब आपण लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रो प्रामुख्याने जे घटक आपल्याला परिचयाचे आहेत त्यामध्ये अंकमाला असेल, अक्षरमाला असेल म्हणजे सिरीज आपण ज्याला म्हणतो नंबर सिरीज, लेटर सिरीज. त्यानंतर फुल फॉर्म्स जे की आपल्या GKमध्ये येतील. दिशादर्शक प्रश्न, वेग, घड्याळ, टाकी म्हणजेच पाण्याची जी टाकी असते विद्यार्थी मित्रो त्याला भरण्यासाठी वेगवेगळे पाईप आपण वेगवेगळ्या गेजचे म्हणजेच रुंदीचे जे पाईप वापरतो त्यावर आधारित प्रश्न आपल्याला विचारले जातात. तसेच GKमध्ये संस्था, विविध ज्या संस्था आहेत
त्यानंतर त्यांच्या स्थापना आणि त्या स्थापना कोणी केल्या, तसेच विद्यार्थी मित्रो कुठली संस्था कुठे स्थापन झाली, अशाही प्रकारचे प्रश्न आपल्याला आलेले पाहायला मिळतात. जसं की ब्राह्मो समाजाची स्थापना असेल, सत्यशोधक समाजाची स्थापना असेल, हे सर्व जे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रो मॅक्झिमम प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत. अजूनही जे प्रश्न असतील इतर बाबी त्या आपण कव्हर कराव्यात व आपल्या परीक्षेपूर्वी आपण सर्व बाबी वाचून परीक्षेला सामोरं जावं. विद्यार्थी मित्रो आपली परीक्षा झाल्यानंतर म्हणजेच आपली कुठल्याही सत्रात परीक्षा असू द्या, कोणत्याही दिवशी असू द्या, म्हणजे 4 तारखेला, 5 तारखेला किंवा 6 तारखेला, तिसऱ्या सत्रामध्ये, दुसऱ्या सत्रामध्ये किंवा पहिल्या सत्रामध्ये त्या तारखेला, तर विद्यार्थी मित्रो आपल्या परीक्षेतील जे प्रश्न आपल्या लक्षात राहतील कृपया आपण आमच्या चॅनलला ते कळवावेत. विद्यार्थी मित्रो आपण ते प्रश्न ईमेलद्वारेही आम्हाला कळवू शकता. scienceandeducationcorridor@gmail.com अशा प्रकारे आपल्या चॅनलचं जे नाव आहे विद्यार्थी मित्रो तोच हा ईमेल आहे. त्याप्रकारे विद्यार्थी मित्रो आपण याला ईमेल करून त्या प्रश्न जर आम्हाला कळवले तर नक्कीच आम्हाला आनंद होईल व आपल्या पुढच्या वर्षीच्या बंधू भगिनींना याच प्रश्नाचा काय होईल, फायदा होईल. तर ते अधिक सहजपणे अभ्यास करून पेपर चांगल्या प्रकारे सोडू शकतील. जसं की आपल्यालाही गेल्या वर्षीचे प्रश्न असतील, त्या अगोदरचे प्रश्न असतील, याचा नक्कीच फायदा होणार आहे. ही बाब आपण लक्षात ठेवावी. तसेच विद्यार्थी मित्रो परीक्षेसंदर्भात कोणतीही जर आपल्याला शंका असेल, काही अडचण वाटत असेल तर नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये कळवावी. आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले जाईल. विद्यार्थी मित्रो यासाठी आपण 24 आवर्स आपल्याला कमेंटमध्ये अटॅच राहू, ही बाब आपण लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रो सर्वांना हृदयपूर्वक परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. आमच्या चॅनलचे आपण व्ह्यूअर्स राहिलात त्याबद्दलही आपल्याला हार्दिक शुभेच्छा व परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.